Hello everyone. Today will be explain in MSN subject. The topic name is Operation Room Techniques. Okay. So in Operation Theater, some techniques will be followed as per by the Operation Theater रूम. ओके. सो आता यामध्ये काय होणार आहे की जे ऑपरेशन रूम्स असतात आपले, सो त्यामध्ये कोणत्या टाईपचे टेक्निक आपण जे फॉलो करतो. ओके. आता आपण जसं बघितलं वार्ड असतो, वार्डमध्ये तर आपण टेक्निक्स फॉलो तर करतोच. ओके. पण आता ऑपरेशन थिएटर हे टोटली डिफरंट असतो, सगळ्यांना माहीतच असेल. तर ऑपरेशन थिएटरमध्ये आपण काय करतो की खूप साऱ्या नवीन नवीन टेक्निक्स असतात किंवा खूप सारे अशा टेक्निक्स असतात ज्यामुळे काय होणार, पेशंटला इन्फेक्शन होणार नाही, पेशंटच्या उडमॉर्निंग. ओके. सो आपण ते केअर किंवा ते प्रिकॉशन्स आपण फॉलो करतो. ओके. तर आता आपण बघू कोणत्या कोणत्या टाईपचे टेक्निक्स असतात ज्या की आपण ऑपरेशन थिएटरमध्ये यूज करतो. आता ऑपरेशन थिएटर म्हणजे काय, कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंट असतात. मी तुम्हाला काल पण एक्सप्लेन केलं ऑपरेशन थिएटरचं इंट्रोडक्शन. त्यामध्ये काय कोणते कोणते झोन असतात, झोन नंतर आपण काय फॉलो करतो त्यामध्ये सर्व काय. सो आपण ते कॉम्प्लेक्स असतात. ओके. ज्यामध्ये आपण काय फॉलो करतो, स्टेरिलिटी फॉलो करतो. ओके. जे पण सर्जिकल प्रोसिजर असेल, ओके, ते पण ॲनेस्थेटिक इक्विपमेंट असेल, त्यामध्ये सर्व काय आपण ते फॉलो करतो इन ऑपरेशन थिएटरमध्ये. तर ऑपरेटिंग थिएटर काय आहे की एक ऑपरेटिंग रूम असते. ओके. त्यामध्ये ऑपरेशन सूट असतो, ऑपरेशन थिएटर असतात आणि ऑपरेशन सूट किंवा त्याला आपण काय बोलतो, ऑपरेशन रूम असं सुद्धा आपण त्याला बोलतो. सो आता त्या फॅसिलिटी कुठं प्रोव्हाइड करतात, हॉस्पिटलमध्ये. ओके. जे पण सर्जिकल ऑपरेशन असेल त्या ठिकाणी स्टेरिलिटी जे आहे एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी फॉलो करतात. तर आता लोकेशन विथ इन द हॉस्पिटल म्हणजे काय, सेंट्रलायझेशन्स असतात, हेल्प इन ऑप्टिमम मॅन पॉवर. की त्यामध्ये मॅनपॉवरसुद्धा आपल्याला लागते. अवॉइड क्राउडिंग आपण अवॉइड करतो. इझी टीम ट्रेनिंग असते आपल्याकडे. मिनिमाइज करतो आपण सम इश्यू असेल सम सर्जिकल सप्लायजसाठी. इफेक्टिव्ह सुपरविजन आपण त्या ठिकाणी फॉलो करतो. शुड बी इझी ॲक्सेसिबल टू सर्जिकल वॉर्ड. त्यामध्ये काय, लोकेशन ऑफ ब्लड बँक, CSSD, ओके, प्रॉक्झिमिटी ऑफ डायग्नोसिस सच जसे रेडिओलॉजी असेल, पॅथॉलॉजी असेल आणि ICU असेल. आता साईज ऑफ OT आपण कशी असते हे आपला हा पार्ट नाही. आपला पार्ट काय, थिएटर टेक्निक्स. सो पण जस्ट आपण इंट्रोडक्शन पार्टसुद्धा यामध्ये बघतोय. क्वांटिटेटिव्ह बेस असते त्यावरती. ओके. कॉस्ट बेनिफिट कन्सिडरेशन त्यामध्ये फॉलो करतात. पेशंट लोड अँड डिसीज ऑकरन्स त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करतात. अवेलेबिलिटी ऑफ स्पेस असते, त्यामध्ये खूप सारा स्पेस असतो कारण की त्या ठिकाणी आपण इक्विपमेंट ठेवणार आहेत, खूप काही मशीन्स वगैरे आपण त्या ठिकाणी ठेवणार आहेत. विथ द स्टेरिलिटी मेंटेन ठेवणार आहेत. नंबर ऑफ सर्जिकल बेड्स असतात त्या ठिकाणी. ॲव्हरेज लेंथ ऑफ स्टे ऑफ सर्जिकल पेशंटसाठी. आता डिझाईन आपण काल बघितलं तर ऑपरेटिंग रूमचं डिझायनिंग काय काय असतात. रिकव्हरी रूम असते, स्टेरिलिटी एरिया असतो, ऑपरेटिंग रूम असते, त्यानंतर स्टेरिलिटी इन्स्ट्रुमेंटसाठी स्टोरेज असतात. हे सर्व आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. स्क्रब एरिया असतो, क्लीनअप एरिया असतो आणि मेल ड्रेसिंग रूम असते, फिमेल ड्रेसिंग रूम असते. या ठिकाणी काय होतं की आपण जे ड्रेस वेअर करून जातो घरून किंवा आपण हॉस्पिटलला जातो, त्या ठिकाणी सेपरेटेड ऑपरेशन थिएटरचे सेपरेट ड्रेसिंग कोड असतात. ओके. नर्स स्टेशन असतात, व्हील स्ट्रेचर एरिया असतो. आता हे झोनिंग होती, प्रोटेक्टिंग झोन, क्लीन झोन, असेप्टिक झोन आणि डिस्पोजेबल झोन. आपण हे काल बघितलं होतं कालच्या लेक्चरला. ज्यांनी लेक्चर नसेल बघितलं त्यांनी जस्ट इंट्रोडक्शनचा पार्टचा आहे लेक्चरचा, ते एकदा बघून घ्या, मग तुम्हाला हे लवकर कळेल. ओके. स्टेरिलिटी झोन आपण काल बघितली, क्लीन झोनसुद्धा आपण हा बघितला आणि प्रोटेक्टिव्ह झोनसुद्धा आपण हा बघितला, डिस्पोजेबल झोनसुद्धा आपण हा काल बघितला होता. ओके. सो हे अशा टाईपचे आपल्याला OT बघायला भेटते. आता OT सूट रिक्वायरमेंट काय काय असतात आपल्याला, हे आपल्याला आपलं आजचा टॉपिक आहे. सेंट्रल AC असते 20 to 20 डिग्री कंटिग्रेड, त्या ठिकाणी सेल्सिअस त्याचं टेम्परेचर असतं. ह्युमिडिटी असते 50 to 60% पर्यंत. पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटरसुद्धा अवेलेबल असतात त्या ठिकाणी OTमध्ये. एअर चेंज असतात. ओके. 20 times per hour विथ रिसायकल एअर त्या ठिकाणी आपल्याला बघायला आपण चेंज करतो विदिन 5 times विथ फ्रेश एअरसाठी. HEPA फिल्टरसुद्धा आपण अप्लाय करतो S क्लासमध्ये. लॅमिनर एअर फ्लोसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो फॉर द डिफ्युजरसाठी. जनरल लाईटनिंग आपण त्या ठिकाणी करतो, लाईक कोल्ड लाईट. ओके. इवन डिस्ट्रीब्युशन्स वेरिंग इंटेन्सिटीसाठी. ओके. ऑपरेटिंग लाईट असते, लाईक सेलिंग माउंटेड असतो. कोल्ड लाईट असते, शॅडो लेस पॉसिबल बीम. ओके. मेडिकल ग्लास पाईपलाईन असते. ॲनेस्थेशिया गॅस असतो, एअर ऑक्सिजन असते आणि सक्शनिंग असते. पॉवर सप्लाय कोण करतं आपल्याला, फॉर द UPS. ओके. म्हणजे काय, अनट्रिपेटेड अँड जनरेटेड बॅकअप आपल्याला त्या ठिकाणी सेफ्टीसाठी आपण प्रोव्हाइड करतो OTसाठी.
एखाद्या वेळेस लाईट वगैरे गेली, जनरेटर म्हणजे पॉवर सप्लाय कमी झालं, सो आपल्याला जनरेटरचा बॅकअप त्या ठिकाणी लागतो. अर्थिंग काय असते, ऑल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ही सेफ्टीसाठी आपण अर्थिंग आपण प्रोव्हाइड करतो. फायर सेफ्टीसाठी काय असतं, फायर किंवा स्मोक डिटेक्टर असतो, त्यानंतर फायर हायड्रेटंट असतात आणि एक्झिक्युशन असतो सेफ्टीसाठी. पॉवर स्विच कशी असते, अवे फ्रॉम ऑपरेटिंग रूम एरियापासून सेफ्टीसाठी. आता फ्लोअर आणि वॉल कसे असते, सिलिंग फ्लोअर नॉन स्लिपरी असते, ॲनेस्थेटिक नॉन रिफ्लेक्टिंग असते, नॉन पोरस वॉटर स्टेन अँड फायर रेजिस्टंट असते, सिमलेस असतात. वॉल्स कशा असतात, सेम क्वालिटी ॲज द फ्लोअर, सेमलेस. ओके. त्यानंतर युजरली स्टेनलेस स्टीलचे असतात. सिलिंग कशा असतात, सेम क्वालिटी ॲज फ्लोअर सारख्या असतात. युजली स्टेनलेस स्टीलचे पण आपण त्या ठिकाणी अप्लाय करतो. डिफ्युजर असतं फॉर द लॅमिनर एअर फ्लोसाठी आणि माउंटिंग फॉर लाईटसाठी. आता ओटीचे डोअर्स कसे असतात, वाईड डोअर असतात, साऊंड प्रूफ असतात, नॉन रिफ्लेक्टिव्ह सरफेस असतो, रेडिएशन्स रेजिस्टन्स असतात आणि फायर रेजिस्टन्स असतात. स्लायडिंग टाईप ऑफ डोअर आणि ग्लास कट आउट फॉर विजिबिलिटी. आता स्क्रब स्टेशन असतो. स्क्रब स्टेशन कशासाठी असतो, की फॉर स्टेरिलिटी हँड वॉशिंगसाठी आपल्याला तो प्रोव्हाइड करतात. त्याच्या टाईप्स कसं असतात, स्क्रब स्टेशनच्या स्टेनलेस स्टीलचा स्क्रब एरिया असतो, ग्रॅन्टेड असतो, मार्बल असतो किंवा सिमेंटचा सुद्धा असतो. ग्रॅडियंट ऑफ बेसिन असते त्या ठिकाणी फॉर डाऊनलोड साईडला. ग्रॅडियंट टुवर्ड्स आउटलेट असतो. हॉट वॉटर मिक्सिंग विथ ऑटोमॅटिक और मॅन्युअल त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. नॉन स्प्लॅशिंग टॅप्स असतो फॉर पॉसिबल टू चेंज डायरेक्शन, एल्बो और फूट और इन्फ्रारेड ऑपरेटेड टॅप्स, म्हणजे ज्या ठिकाणी आपण हँड वॉशिंगला जाणार आहे, सो आपल्या लेग साईडला काय असतो, लेग साईडला किंवा एल्बो साईडला टॅप असतो, तो टॅप आपण करायचा, मग त्या ठिकाणी आपल्याला वॉटर सप्लाय होणार. सो डिस्पेन्सर असतो फॉर मॅन्युअल असतो किंवा ऑटोमॅटिकसुद्धा असतो. हे आपलं स्क्रब स्टेशन असतं. स्टेनलेस स्टीलचं असतं, सिमेंटचं असतं किंवा ॲज पर ओटीच्या जे पण ओटी जसे डेव्हलप झाले तसे त्या टाईपमध्ये आपल्याला बघायला भेटतो. स्टेराईल और प्रिपरेशन्स एरिया म्हणजे कोणता, ज्या ठिकाणी ओटीचा एरिया असतो. स्टेराईल एरिया असतो, बिन्स स्टोरेज असतं, त्यामध्ये प्रॉपरली स्टोरेज असतं. इन्स्ट्रुमेंटेशन ट्रे स्टोरेज असतो, फॉरक्ली म्हणजे पूर्ण स्टेराईल असतं या ठिकाणी. प्रिपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सेटसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. आता आपण बघू स्टाफिंग पॅटर्न ऑफ ओटी. ओटी म्हणजे कसं स्टाफिंग पॅटर्न असतं, हे जस्ट तुम्हाला असं याच्यासाठी आहे की कसं स्टाफिंग पॅटर्न पाहिजे ओटीमध्ये, जस्ट इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला हे पाहिजे. ओटी इन्चार्ज असते. ओटी इन्चार्जच्या अंडर कोण काम करते, ऑपरेटिंग स्टाफ, ओके, सपोर्टिव्ह स्टाफ आणि नर्सिंग स्टाफ, हे 3 लोक काम करतात. आता ऑपरेटिंग स्टाफच्या अंडर कोण काम करते, त्यांच्यामध्ये असतो चीफ सर्जन त्यांचा, ओके. त्याच्यानंतर सपोर्टिंग सर्जन असतो आणि एक परफ्युशनिस्ट असतो. आता सपोर्ट स्टाफमध्ये कोण असतो, अनेस्थेशियस्ट असतो, हेल्पर असतो आणि टेक्निशियन असतात. जे पण ओटी टेक्निशियन वगैरे असतात ते अनेस्थेशियोलॉजिस्ट असतात आणि हेल्पर असतात व त्यांना हेल्प करण्यासाठी. नर्सिंग स्टाफच्या अंडर कोण कोण असतं, की स्क्रब नर्स असतात. त्यानंतर सर्क्युलेटिंग नर्स असतात आणि ओके, कोणते असतात, स्क्रब नर्स असतात, सर्क्युलेटिंग नर्स असतात आणि प्रोक्रुटमेंट नर्स असतात. हे 3 नर्स नर्सिंग स्टाफच्या अंडर वर्क करतात. आता मेंबर ऑफ ओटी टीममध्ये कोण कोण असतं, ओटी इन्चार्ज असतो, ऑपरेटिंग कन्सल्टंट असतो, कोलॅबोरेटिंग सर्जन असतो, त्यानंतर स्क्रब नर्स असते, सर्क्युलेटिंग नर्स असते आणि ॲनेस्थेशिस्ट असतात. त्यानंतर परक्युशनिस्ट असतो, ओटी टेक्निशियन असतो, प्री रिकव्हरी स्टाफ म्हणजे की रिकव्हरीच्या अगोदर जे असतात ना, प्री रिकव्हरी स्टाफ असतात. पोस्ट रिकव्हरी स्टाफ म्हणजे सर्जरी झाल्यानंतर मॉनिटरिंग करण्यासाठी ते. स्टेरिलायझेशन स्टाफ असतो, स्टोअर कीपर असतो आणि हेल्पिंग स्टाफ असतात. आता प्रिन्सिपल्स ऑफ ओटी अटायर म्हणजे आपण बघणार आहेत. या ठिकाणी आपली ओटी अटायर म्हणजे काय आपण या ठिकाणी बघणार आहेत. ओके. आता या ठिकाणी ऑपरेटिंग रूम आहे, एक पेशंटची सर्जरी चालू झालेली आहे. तर त्या ठिकाणी खूप सारे नंबर ऑफ मेंबर असतात, जसं की एक मॉनिटरिंगसाठी एक स्टाफ असतो, सर्क्युलेटिंग नर्स असते, स्क्रब नर्स असते, जे पण इक्विपमेंट आहे आपण ते डॉक्टरांच्या थ्रू हँडल करतो. चीफ सर्जन असतो, असिस्टंट सर्जन असतो आणि एक सक्शन मशीन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. आता या ठिकाणी सर्क्युलेटर काय करतो, जे स्क्रब असतात, सो त्याला काय करायचं, तो काय करणार की विदाऊट ब्रेकिंग स्टेरिलिटी, म्हणजे त्याला स्टेरिलिटी मेंटेन ठेवायची पण विथ द अनस्टेरिलिटी झाली पाहिजे नाही. सो त्या ठिकाणी त्याची हेल्प असतो सर्क्युलेटरी स्टाफ. ज्यावेळेला स्क्रब नर्सचं एखाद्या ग्लोव्ज असेल किंवा गॉज वगैरे असेल, काहीतरी इक्विपमेंट कमी पडतात, सो सर्क्युलेटिंग नर्स काय करते, त्यांना हेल्प करते स्टेरिलिटीसाठी आणि त्यांना प्रोव्हाइड करते इक्विपमेंट किंवा
जे पण त्यांना नीड असणार आहे ते. आता सर्जिकल अटायर आपण बघू. या ठिकाणी स्क्रब सूट काय असतो, कॅप किंवा हुड्स का असतात, शू कवर का असतात, मास्क का असतात आणि ग्लोव्ज का असतात आणि गाऊन का असतात, आपण या ठिकाणी बघू. आता सर्जिकल अटायरमध्ये काय असतं, पहिलं असतो स्क्रब सूट, जो की आपण स्क्रब करणार आहेत. म्हणजे कसं, ज्यावेळेला आता तुम्ही युनिफॉर्ममध्ये असाल, सो तुम्हाला ओटीचा स्क्रब हा वेअर करावा लागतो, अटायर करावा लागतो. त्यानंतर एक कॅप असते, ओके, आणि मास्क आणि हूड असते. त्यानंतर शू कवर तुम्ही सुद्धा घेऊ शकतात किंवा लावू शकतात, किंवा स्लीपर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात जे पण ओटीमध्ये असतात ते. त्यानंतर मास्क आपल्याला प्रॉपरली वेअर करायचं आहे, ग्लोव्ज असेल, आणि गाऊन म्हणजे कधी ज्यावेळेला आपण स्क्रब होणार आहे त्यावेळेला आपल्याला काय लागणार आहेत, गाऊन लागणार आहे. जनरल प्रिन्सिपल आपण बघू आता या ठिकाणी. ऑल स्टाफ मस्ट चेंज टू ओटी अटायर. सगळे स्टाफ काय असतात ते ओटीमध्ये आपल्याला ज्यावेळेला एंटर करायचं आहे. आता त्यामध्ये पण एरिया असतो, प्री ऑपरेटिव्ह एरिया, त्या ठिकाणी सर्व जाऊ शकतात. तुम्ही युनिफॉर्मवर असेल, पेशंटला घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकता. पण इन सर्जरी ऑपरेटिंग रूमच्या अंडर तुम्हाला जर जायचं असेल, ओटी तिथून स्टार्ट होणार आहे. प्री ऑपरेटिव्ह एरिया वेगळा असतो आणि रिकव्हरी एरिया हा सुद्धा वेगळा असतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एंटर करणार ओटीमध्ये, त्या ठिकाणी रिकव्हरी रूम असते, म्हणजे पेशंटला आपण ठेवतो. म्हणजे प्री ऑपरेटिव्ह रूम असतं, त्या ठिकाणी ऑपरेशनच्या अगोदर आपल्याला पेशंटला स्टेबिलाइज करायचं असतं. त्या ठिकाणी तुम्ही गेले सो तुम्हाला ते त्या ठिकाणी नीड नाही आहे ओटी स्क्रबची. पण ज्यावेळेला तुम्हाला एंटर करणार आहेत इनर साईडला ओटीच्या अंदर, सो तुम्हाला ओटी अटायर हे मस्ट बी तुम्हाला चेंज करावंच लागेल. त्यानंतर असतो अवेअर ऑफ द ड्रेस पॉलिसी. तुम्हाला ड्रेस पॉलिसीबद्दल माहिती पाहिजे. बँगल्स जे पण तुमचे इयरिंग्स वगैरे असेल, सो तुम्हाला त्या ठिकाणी रिमूव्ह करावं लागेल फर्दर इन ऑपरेटिंग रूमच्या अंडर. त्यानंतर मस्ट चेंज द अटायर इफ एनी सॉइलिंग ऑकर्स. ओके, नो वन शुड गो आउट आफ्टर चेंज इन टू ओटी अटायर. तुम्ही ज्यावेळेला बाहेरसुद्धा जाणार तर तुम्हाला ओटीचा अटायर हा चेंज करावा लागतो. फोकस ऑन मेंटेनिंग असेप्सिस. आपण जे पण असेप्सिस असतात, असेप्सिस टेक्निक, त्यावर आपण फोकस करायचं, मेंटेनिंग ठेवायची. सेफ्टी स्पेक्टेशल्स शुड बी वन देअर रिक्वायर. आता आपण बघू हँडवॉशिंग कशी करायची. तुमच्या याच्यामध्ये आहेत ओटी टेक्निक्समध्ये हँडवॉशिंग कशी आहे. हँडवॉशिंग ही दोन टाईपची असते, एक मेडिकल हँडवॉशिंग, एक सर्जिकल हँडवॉशिंग, आपल्याला सर्वांना माहिती. तर आपण या ठिकाणी सर्जिकल हँडवॉशिंगच करणार आहोत. हँडवॉशिंग इज अ सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट मेजर फॉर प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शनसाठी. जे पण इन्फेक्शन चान्सेस कमी करण्यासाठी आपण हँडवॉशिंग करतो. प्लेन सोप असेल किंवा वॉटर इज इफेक्टिव्ह फॉर रिमूव्हल ऑफ विजिबिलिटी कंटॅमिनेटेड. वॉटरसुद्धा आपण रनिंग वॉटर आपण सुद्धा हे करणार आहेत रिमूव्ह करण्यासाठी, जे पण आपलं कंटॅमिनेटेड असेल ते, किंवा सोप किंवा सोल्युशनसुद्धा आपण अप्लाय करणार आहे आपल्या हँड्सवर. वॉश विथ व्हायग्रस मेकॅनिकल ॲक्शन्स ऑन ऑल हँड सरफेस फॉर ॲटलिस्ट 40 सेकंडपर्यंत आपल्याला रब करायची. वॉशिंग अबोव द रिस्ट, रिमूव्हिंग ज्वेलरी. आता जे पण वॉच असेल, ज्वेलरी असेल, बँगल्स असेल तुमचे, तर तुम्हाला ती रिमूव्ह करावं लागणार फॉर द हँड वॉशिंग ज्वेलरी. नेल्स आर एरिया ऑफ ग्रेटेस्ट कंटॅमिनेटेशन. सो नेल्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रब करायचे, कट करायचे, प्रॉपरली क्लीन ठेवायचे. रिन्स अंडर द पॉवर ऑफ रनिंग वॉटर. आपल्याला कुठे वॉश करायचे ते रनिंग वॉटरच्या अंडर. हाऊ टू हँड वॉश हे तुम्हाला माहीत असेल. टू इफेक्टिवली रेड्यूस द ग्रोथ ऑफ जर्म ऑन द हँड. हँड वॉशिंग मस्ट लास्ट फॉर 14 to 60 सेकंडपर्यंत आपण करतो. शुड बी परफॉर्म बाय फॉलोविंग ऑल द इलिस्ट्रेटेड स्टेप्ससाठी. हाऊ टू हँड रब. आता आपण हँड रब कसं करायचं आहे त्या ठिकाणी असतं. टू इफेक्टिवली रेड्यूस द ग्रोथ ऑफ जर्म्स ऑन युअर हँड. सो हँड रबिंग मस्ट बी परफॉर्म बाय द फॉलोविंग ऑफ द इलिस्ट्रेटेड स्टेप. दिस टेक ओनली 20 to 30 सेकंडपर्यंत आपल्याला रब करायचे आहेत. हे तुम्हाला माहीत असेल, हॉस्पिटल्समध्ये लावलेले आहेत. स्क्रबिंग करतो आपण सर्जिकल हँडवॉशिंगसाठी. सो आपल्याला रिमूव्ह करत असतात आपल्या ज्वेलरी ज्या पण ब्रिशच्या वरती असतात त्या. सो यूज सोप और ब्रशिंग रनिंग वॉटर टू क्लीन थ्रोली अराउंड नेल्स. स्क्रब हँड आर्म अप टू एल्बोजपर्यंत आपल्याला स्क्रब करायचे आहेत. आफ्टर स्क्रबिंग होल्ड अप आर्म टू अलो वॉटर टू ड्रिप ऑफ एल्बो. सो आपल्याला वॉटर ड्रिप कुठून आपल्याला करायची आहे, होल्ड करायची आहे आपल्या एल्बोपासून. या ठिकाणी बघा फर्स्ट याच्यामध्ये दाखवलेलं आहे की रनिंग वॉटरच्या अंडर तुम्ही काय करता, स्क्रबिंग करतात, ओके, हँडवॉशिंग करतात एल्बोपर्यंत. सो तो आपला एल्बो आपण कुठे यूज करायचा आहे, फर्दर क्लोज करण्यासाठी किंवा ऑफ करण्यासाठी ऑफ रनिंग वॉटर. टर्न ऑफ टॅप विथ एल्बोनं आपण काय करतो, टर्न ऑफ करतो टॅप. ओके, आता आपण आपलं आहे स्क्रबिंग. स्क्रबिंग म्हणजे काय, हे आपल्या ओटी टेक्निक्स आहेत, म्हणजे थिएटरच्या टेक्निक्स आहेत आपल्या. आफ्टर स्क्रबिंग हँड्स आपण काय करतो, ड्राय विथ स्टेराइल टॉवेल. आपण
जे पण स्टेराईल टॅवल असते त्यांना आपण काय करणार, आपले हँड्स ड्राय करणार. मेक शुअर टॉवेल्स डज नॉट बिकम कंटॅमिनेटेड. फक्त आपल्याला काय करायचं आहे की टॉवेल ही कंटॅमिनेटेड झाले पाहिजे नाही, कुठे टच वगैरे झाले पाहिजे नाही. सो त्या ठिकाणी आपण ही केअर करायची. होल्ड हँड forearm away from the body and higher than elbow until putting on a sterile gown and gloves. सो आपल्याला काय करायचे, आपले हँड होल्ड करायचे म्हणजे वरती असे फोरआर्मपर्यंत, अवे फोरआर्मपर्यंत पासून. वर आपल्याला काय करायचं, स्टेरॅलिटी मेंटेन ठेवायची. सो आपल्याला स्टेराईल गाऊन आणि ग्लोव्ज आपल्याला पुट करायचे आपल्या हँड्स आणि बॉडीवरती. आता हे आहे गाऊनिंग. गाऊनिंग कशी करतो आपण, प्लेस आर्म थ्रू द स्लीव्स, have a non-scrubbing assistant full gown over the shoulder. So hand go through sleeves, assist will tie back of gown. आता या ठिकाणी कसं तुम्ही ज्यावेळेला गाऊन वेअर करणार आहे ना, सो आता बॅक साईडला तुम्हाला टाय करायची. सो टाय करण्यासाठी तुम्हाला एक असिस्टंट असणार जो की तुम्हाला टाय करून देणार आहे तुमचा गाऊन. तुम्हाला टच करायचं ना, तुम्हाला तुमचे हँड्स कंटॅमिनेटेड करायचे नाही. आता ग्लोविंग बघू आपण. ग्लोविंग काय, सर्जिकल ग्लोव्स प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ HIV. आता जे पण सर्जिकल ग्लोव्ज काय करतो आपण वेअर करतो, सो त्यावेळेला काय करणार आपण की ट्रान्समिशन होतं आप HIVचं. तर ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी ग्लोव्ज आपल्याला स्टेराईल ग्लोव्ज आपल्याला यूज करायचे. किंवा अदर इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा आपल्या थ्रू पेशंटला जाणार नाही किंवा पेशंट थ्रू आपल्याला कंटॅमिनेट होणार नाही. जसे की ब्लड असेल, ब्लड थ्रू कंटॅमिनेट होऊ शकतं. त्यानंतर बॉडी फ्लूइड असेल, ओके, फ्लूइड ज्यावेळेला आपण कट करतो त्यावेळेला फ्लूइड बाहेर येणार, त्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये कंटॅमिनेट होणार नाही. प्रॉम्प्टली चेंज अ ग्लोव्स पंक्चर ड्युरिंग द सर्जरी. ज्यावेळेला तुमचा ग्लोव्स पंक्चर झाला किंवा कुठेतरी होल पडला तुमच्या ग्लोव्जला किंवा कुठेतरी फाटला, सो तुम्हाला चेंज करायचं आहे, हँडवॉश करायचं आहे परत. आणि किंवा आपण अँटीसेप्टिक स्क्रबसुद्धा करू शकतो, म्हणजेच की सॅनिटायझर घेऊनसुद्धा आपण हे रिस्क्रब करू शकतो आणि परत आपण नवीन ग्लोव्स वेअर करू शकतो. आता ग्लोव्स विदाऊट असिस्टन्स आपण कसं फॉलो करायचं आहे. ओपन सील पॅक ऑफ स्टेराईल ग्लोव्स. जे पण स्टेराईल ग्लोव्ज असतात ते सील पॅक आपण करायचं आहे. बिफोर स्क्रबिंग आपण काय करायचं आहे, गाऊनिंग करायची. प्लेस इनर पॅकेज ऑन स्टेराईल सरफेस. ते आपल्याला ग्लोव्स ओपन करून कुठे ठेवायचं आहे, त्याच स्टेराईलचं जे अंडर पॅकेज असतो ना, म्हणजे पेपर असतो, त्या पेपरवरतीच आपल्याला ठेवायचं आहे. वन्स गाऊन टेक कफ ऑफ लेफ्ट ग्लोव्स विथ राईट हँड, मेक शुअर थंब इज करेक्ट पोझिशन. सो आपल्याला काय करायचं आहे की आपली थंबची पोझिशन आणि हँडची पोझिशन प्रॉपरली गेली पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण ते म्हणजे प्रॉपरली पोझिशनिंग गेल्यानंतर काय होणार, आपण प्रॉपरली वेअर करू शकतो आपला ग्लोव्ज. स्लाइड ग्लोव्स ऑन लेफ्ट हँड, विगल फिंगर स्लाइटली टू हेल्प ओनली टच इनसाइड ऑफ ग्लोव्स कफ विथ बेअर हँड. स्लाइड फिंगर ऑफ ग्लोव्स लेफ्ट हँड इन टू कफ ऑफ राईट ग्लोव्स. मग आपण ज्यावेळेला फर्स्ट ग्लोव्ज घालणार आहेत राईट हँडमधला, मग त्यावेळेला जी पण डॉमिनंट तुमचा हँड आहे त्या ठिकाणून तुम्ही स्टार्ट करू शकता. जर का माझा राईट हँडला मी ग्लोव्ज वेअर केला, सो मी सेम करणार आहेत लेफ्ट हँडला, आणि मग त्या ठिकाणी टाय करणार आहेत लेफ्ट हँड म्हणून सुद्धा. तुम्ही त्याच्या अगोदर काय करणार आहेत, ग्लोव्ज हा घालून घेणार आहेत, म्हणजे ग्लोव्ज नाही, गाऊन हा प्रॉपरली घालून घेणार आहेत. मग त्यानंतरच मी ग्लोव्जला फॉलो करू शकतो. ग्लोविंग आहे फुल ग्लोव ऑन राईट हँड इन द सिमिलर फॅशन टू प्लेस लेफ्ट ग्लोव्ज. सेम आपल्याला जसं आपण राईट म्हणून ठेवलं तसंच आपल्याला लेफ्टमध्ये सुद्धा करायचं आहे. इन्शुअर दॅट कफ्स कवर एंड्स ऑफ बोथ गाऊन स्लीव्स. इन्शुअर करायचं आहे की आपण कवर करू शकतो गाऊनच्या एंडपर्यंत. ड्रॅपिंग द पेशंट. आता हा सुद्धा आपण बघू ड्रॅप कसं करायचं आहे, ड्रॅपिंग ऑफ द पेशंट. पर्पजेस काय आपण ड्रॅपिंग ऑफ पेशंटचे, आयसोलेट द सर्जिकल एरिया फ्रॉम अदर पार्ट ऑफ द बॉडी हॅव नॉट बीन प्रिपेअर फॉर सर्जरी. तर आपण ड्रॅप करणार आहेत पेशंटला, ज्यावेळेला आपण आयसोलेट करणार आहेत पेशंटला किंवा सर्जिकल एरिया जो आहे पेशंटचा बॉडी पार्टचा, त्या ठिकाणी आपण ती ड्रॅप करणार आहेत. आयसोलेट फ्रॉम नॉन स्टेराईल ऑपरेटिंग रूम इक्विपमेंट और पर्सनली. सो अ डबल लेअर ड्रेप इज इफेक्टिव्ह. डबल लेअर ड्रेप आपण अप्लाय करायचं आहे. 2, 3, 4 ड्रेप्स कॅन बी प्लेस ओव्हर द एंडोट्रॅकियल ट्यूब. आता ज्यावेळेला एंडोट्रॅकियल ट्यूब असतात त्याच्या खालीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे 2 to 3 ड्रॉप्स. त्यानंतर फॉर आयसोलेशन्स ऑफ माउथ, क्लिअर प्लास्टिक ड्रेप विथ द अडेझिव्ह साईड वाईड ड्रेप. आपल्याला जे पण माउथ आहे, माउथची सुद्धा आपल्याला कवरिंग करायची आहे ट्यूबला. आता आपण बघू शकतो ड्रॅपिंग ऑफ पेशंट. बघा या ठिकाणी कवर केलेला आहे पेशंटचे हेअर्स वगैरे प्रॉपरली कवर केलेले. पेशंट हेड इज प्लेस ऑन स्टेराईल शीट कवर बाय 2 टॉवेल्स.
Towels are used to drape patient head. Additional towel may then be added to isolate surgical area. तो आपण ड्रेपिंग काय करू शकतो, टॉवेल जे असतात ना आपले सर्जिकल टॉवेल्स त्या ठिकाणी आपण यूज करणार, ते स्टेराईल असणार टॉवेल, ते या ठिकाणी आपण यूज करणार आहे. त्यानंतर क्लिअर ड्रेप इज प्लेस विथ द अडेसिव्ह सरफेस contacting skin just below the mouth, which effectively isolate if it from surgical site. Mouth or nasal area may be centered by the pulling drape toward, then the isolate by the returning drape to the original position. म्हणजेच का आपण कवर करणार आहेत माउथ एरिया असेल, ओके, नोज एरिया असेल पेशंटचा, टू द फ्रॉम द कशापासून, ड्रेपनी. आता आपण बघणार आहेत अँटीसेप्टिक टेक्निक्स आपण कशा फॉलो करतो. लास्ट सुचरिंगचा पार्ट आहे या PDF मध्ये, मी PDF ग्रुपला शेअर करणार आहे. यामध्ये सुचरिंगचा सुद्धा पार्ट आहे, तर सुचरिंग आपण डिफरंटमध्ये बघणार आहेत. निडल्स असेल, सुचरिंग असेल, तर प्रिपरेशन इक्विपमेंटमध्ये आपण बघणार आहेत कोणते कोणते टाईपचे इक्विपमेंट असतात. स्टेरिलायझेशन म्हणजे काय टेक्निक्स असतात स्टेरिलायझेशनच्या, एक असते फिजिकल आणि एक असते केमिकल. फिजिकलमध्ये काय होतं, हीट, ओके, रेडिएशन्स, ओके, अल्ट्राव्हायोलेट रेज, बॉइलिंग वॉटर, ओके, आणि अल्ट्रासाऊंड, हे आपण यामध्ये फिजिकल मीटरच्या अंडर करतो. केमिकलमध्ये काय लिक्विड असेल आणि गॅस असेल. मी मायक्रोबायोलॉजीमध्ये हा टॉपिक घेतलेला आहे प्रॉपरली, सो तुम्ही शेअर करतो. हीट स्टेरिलायझेशन्स ड्राय कॉमनली कॉज डॅमेज फॉर पावडर, ऑइल्स अँड जेली. मॉइस्ट हीटमध्ये काय काय असतो, स्टीम असते, हाय प्रेशर असतो आणि स्पोर्स असतात. व्हॅक्यूममध्ये काय असतात, कॉन्स्टंट टेम्परेचर और ऑटोक्लेव्ह. आणि केमिकलमध्ये कसे असतात, जनरली ॲज डिसइन्फेक्टेड करण्यासाठी. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं आहे, प्रोटीन कोआग्युलेशन असतो, एन्झाईम डिनॅच्युरेशन असतो इन सेल्समध्ये, लायसिस असतो. डिपेंड ऑन नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, सॉइलिंग, कॉन्सन्ट्रेशन अँड द टेम्परेचरसाठी. हे सोल्युशन असतात, जोडिंग, जोफर सोल्युशन वगैरे, अल्कोहोल सोल्युशन. या सोल्युशनमधून आपण काय करतो, स्टेरिलिटी मेंटेन करतो. फॉर्मल्डिहाइड असेल, फॉर्मल्डिहाइड वगैरे सगळे आपण यूज करतो. आता ही प्रोसिजर आहे आपली, हे आपण डिसइन्फेक्टेड कसं करतो ते बघण्यासाठी, पण आपण हा सेपरेटेड पार्ट आपण बघणार आहे. मी तुम्हाला मायक्रोबायोलॉजीचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला सेंड करतो. मी आत्ताच जस्ट घेतलेला आहे 4 ते 5 दिवसाअगोदर, त्याला तुम्हाला हे सर्व काही कळणार आहे. हे आपलं स्क्रब आहे. सर्जिकल स्क्रब का असतं, सर्जिकल स्क्रब इज अ प्रोसेस बाय रिमूव्हिंग द मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज अ पॉसिबल फॉर द हँड अँड आर्म. Mechanical washing and the chemical antisepsis before the participating in the surgical procedure. बिफोर आपण काय करतो, ज्यावेळेला मला सर्जरीला जायचं असेल त्यावेळेला मी काय करणार आहे, हँड वॉशिंग करणार. स्क्रब हँड वॉशिंग आपण त्याला बोलतो, स्क्रब बोलतो. स्क्रब नर्स असेल ना, सो मी स्क्रबिंग करणार, म्हणजे प्रॉपरली मी स्टेरिलिटी फॉलो करणार आहे. त्यामध्ये जे पण रिमूव्ह करणारे मी माझे जे पण कंटॅमिनेटेड हँड असेल वगैरे सर्व काही, त्यामध्ये आपण हँड वॉशिंग करतो आर्मपर्यंत. आणि जे पण अँटीसेप्सिस सोल्युशन असतात ते आपण यूज करणार आपल्या हँडवरती. ओके, द मेथडॉलॉजी ऑफ द स्क्रब बघा या ठिकाणी दिसतं आपल्याला. स्क्रब म्हणजे प्रॉपरली स्क्रबिंग असणार तुम्ही. द टाईम मेथड्स लाईक 5 मिनिट्सपर्यंत आपल्याला सर्जिकल स्क्रब करावा लागतो. आपल्याला हँड वॉशिंग 5 मिनिटापर्यंत करावं लागते. सर्जिकल स्क्रब प्रोसिजर या ठिकाणी बघा. आपल्या अगोदर सोल्युशन्स आपलं हँडवरती घ्यायचं आहे. 2 to 3 इंचेसपर्यंत आपल्याला एल्बोपर्यंत रॅन्स करायचे, रोटेट करायचे, वॉश करायचे आपल्या एल्बोपर्यंत. त्यानंतर स्क्रबिंगसाठी एक आपल्याला ब्रश दिलेला जातो. सो ब्रश आपण सुद्धा यूज करू शकतो किंवा कोणत्या हॉस्पिटल्सला ब्रश नसतात, सो तुम्हाला हँड वॉशिंगच करायची असते एल्बोपर्यंत. त्यानंतर तुमचे होल्ड हँड करायचे असे या टाईपमध्ये तुम्हाला वॉश करायचं आहे प्रॉपरली. तुमचे नेल्स असेल, नेल्स पण क्लीन करायचे. नेल ब्रश असतो नेल क्लीन करण्यासाठी. कारण तुम्हाला स्क्रब घ्यायचं आहे, परत स्क्रबनं तुम्हाला हँडवॉश करायचं आहे 5 मिनिटापर्यंत. मग फायनल रिन्स काय होणार की या ठिकाणी बघा आपण असं या ठिकाणी आपण असं हे करणार आहे. लाईक म्हणजे कसं हँडवॉश करतायत, हँड क्लीन करतायत विथ द रनिंग वॉटरमधून. सो मग त्यानंतर आपण काय करणार, ड्राईंग आपले हात विथ स्टेराईल टॉवेलने. त्यानंतर हँड आपण स्टेराईल वॉटरने ड्राय केल्यानंतर आपण ती कंटॅमिनेटेड होऊ देत नाही कुठंच. त्यानंतर आपण काय करतो, गाऊन ओपन करतो. गाऊन ओपनिंग टेक्निक असतात. मग गाऊन आपण या टाईपमध्ये वेअर करतो विदाऊट टच एनी आउटसाईड द पार्ट ऑफ इक्विपमेंट. त्यानंतर बघा आपण या ठिकाणी ग्लोव्ज ओपन केले, वेअर केला आपण गाऊन. त्यानंतर आपण ग्लोव्ज, आता या ठिकाणी बघा ग्लोव्ज आहेत. या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेले अगोदर, जस्ट तुम्हाला इमेजेस दाखवतो मी.
ही इमेज बघा तुम्ही. ह्या इमेजमध्ये बघा ओपन केलं आपण ग्लोव्ज. त्यानंतर आपण काय करणार आहेत, ओपन केल्यानंतर आपण ती वेअर करणार आहेत ग्लोव्ज. ओके, या टाईपची आपली प्रोसिजर आहे. ओपन केल्यानंतर आपण बघा वेअर करतोय ग्लोव्ज. पहिले लेफ्ट हँडमध्ये असं टाईट करून घ्यायचं आपल्याला ग्लोव्ज. त्यानंतर पॅक झाला. ओके, त्यानंतर सेम राईट हँडमध्ये प्रॉपरली पोझिशनिंग घ्यायची आहे आणि राईट हँडमध्ये टाईट करायचं आहे. आता या ठिकाणी स्क्रबिंग झालं आहे आपलं, गाऊनिंग पण झालेलं आहे आणि ग्लोविंग पण झालेलं आहे कम्प्लिटेड. म्हणजे कसं, स्क्रब करण्यासाठी आपण काय करतो, पहिलं अगोदर हँड वॉशिंग करणार, मग गाऊन ओपन असतं स्टेराइल गाऊन. ओपन करण्यानंतर आपण गाऊनिंग करणार आणि मग नंतर ग्लोव्ज ओपन करून आपण वेअर करणार. ही झाली आपली स्क्रबिंग प्रोसिजर. मग आपल्याजवळ हे इकडे कॅप असणार आहेत, मास्क पण असणार आहेत आणि आपल्याला टाईट करायला लावायचं आहे आपल्या असिस्टंटला गाऊन. ओके, सो ही प्रोसिजर आहे आपली. आपल्याला होल्ड करायची अशा ह्या टाईपमध्ये हँड आणि कुठेही कंटॅमिनेटेड करायचं नाही आहे आपलं बॉडी पार्ट. ओके, आता आपण नंतर तुम्हाला मी जे सुचरिंगचा पार्ट असेल किंवा पोझिशनिंग असेल पेशंटला कोणत्या टाईपचे आपण देतो ते तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार नंतर. बस तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट आहे. आपण आज काय काय बघितलं, स्क्रबिंगमध्ये आपण हँड वॉशिंग बघितली, गाऊनिंग आपण कसं करतो, ग्लोव्ज आपण कसं वेअर करतो आणि ड्रॅपिंग कसं करतो आपण पेशंटला. ड्रॅप म्हणजे काय, टॉवेल अप्लाय करतो आपण पेशंटला, स्टेराइल टॉवेल अंडर द पेशंटच्या बॉडीवरती. त्याला आपण काय बोलतो, ड्रॅपिंग. समजलं एवढं तुम्हाला? थँक्यू सो मच.